तर आज मी पिझ्झा बनवायला घेतलेला होता. तर इथे शिमला मिरची, कांदा, टोमॅटो कट करून घेतला आणि रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला होता इथे मी गव्हाच्या पिठाचा. आणि मस्त अशा क्यूबमध्ये सगळ्या भाजी जेवढ्या घेतल्या होत्या कांदा, टोमॅटो, शिमला त्याला कट करून घेतलं. आणि त्यानंतर मग पिझ्झा बेस घेतला. त्याला आपल्याला जो आपला फोक असतो त्याच्याने आपल्याला याला असं होल होल करून घ्यायचे. त्याला ऑलरेडी असतात पण थोडे अजून करून घ्यायचे. मग त्याला बटर लावलं आणि त्यावरती मेयोनीज, पिझ्झा सॉस आणि थोडं टोमॅटो कॅचअप एवढं घालून त्याला मिक्स करून घेतलं आणि सगळं पिझ्झा बेसला लावून घेतलं. आणि त्यानंतर मी मोझरेला चीज घातलेलं आहे ह्याच्यावर. आणि मग ह्या सगळ्या भाज्या वगैरे घालून घ्यायच्या. आणि त्याचबरोबर थोडंसं मी इथे पनीर पण होतं माझ्याकडे, तर मी ते पण टाकून घेतलं त्यामध्ये. आणि मग याला सगळीकडे असं स्प्रेड करून घ्यायचं सगळ्या साईडनी. आणि म्हणजे कसं पिझ्झा खायला पण छान वाटतं, सगळीकडनं भाज्या वगैरे लागतं. आणि त्यावरती मग थोडंसं चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो पण घालून घेतलं आणि परत वरून मोझरेला चीज घातलं. आणि मग त्याला आता तव्यावरती बटर लावायचं थोडंसं आणि त्यावर पिझ्झा बेस आपला ठेवून द्यायचा. आणि हा जळू नये त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं साईडनी. आणि मग त्याला 10 ते 15 मिनटं असं बारीक गॅसवरती ठेवायचं जोपर्यंत चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत. आणि ते छान आता चीज आपलं मेल्ट झालेलं आहे. तर मग याला काढून घेतलं, त्याला कट करून घेतलं छान. आणि त्यावर परत चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो वगैरे टाकून घ्यायचं. आणि मस्त असं छान पिझ्झा एन्जॉय करायचा. आणि खूप सुंदर पिझ्झा झालेला होता, म्हणजे असं वाटतच नव्हतं हा घरी बनवलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.